कम्युनिस्टांनी राष्ट्रीय चळवळीचा विश्वासघात केला, 1942च्या आंदोलनाचा विश्वासघात केला. हे अत्यंत धडधडीत मोठं हे आहे, वास्तव आहे की ते कधी नाकारता येणार, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बारकाईने नजर ठेवली पाहिजे अशी संघटना आहे. ही ब्रिटिश सरकारशी मित्रता असलेली संघटना नाही. ही संघटना ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध आहे, ब्रिटिश सरकारशी शत्रुत्व बाळगणारी ही संघटना आहे. आणि या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर, त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. 1925 पासून 2025 पर्यंत 100 वर्षामध्ये यांच्या पॉलिट ब्युरोमध्ये किती महिला होत्या? मला वृंदा करातांचं नाव आठवत. एकच. 100 वर्षात एक. हो. बाकी कोणी नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या अहिल्या रांगणेकर ह्या खूप चांगल्या मोठ्या नेत्या होत्या, पण त्या पॉलिट ब्युरोमध्ये नव्हत्या. अशी अनेक आहेत. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा दावा तुम्ही करता, पण तुमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकही महिला नसते. तुम्ही दलितांबद्दल बोलता. 100 वर्षामध्ये किती दलित नेते तुमच्या पॉलिट ब्युरोमध्ये होते? कम्युनिस्ट पक्ष कुठल्याही, म्हणजे मग कुठल्याही लेवलचा घ्या, तो एका मुठभर उच्चवर्णीय सरंजामदारी मानसिकता असलेल्या गटाच्याच हातातला राहिलेला आहे. त्याला कुठलीही व्यापक पाया मिळालेला नाही. समाजामध्ये सगळ्यांपर्यंत तो गेलेला नाही. समाजाला त्याने सामावून घेतलेलं नाही. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्रचा विशेष पॉडकास्ट. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आहे डाव्या पक्षांबद्दलचा विषय. बरं, कम्युनिस्ट पक्षांची सुरुवात म्हणजे जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली, शतकपूर्तीचं वर्ष, तसं कम्युनिस्ट पार्टीचं सुद्धा आहे. एका विचारधारेच्या जो राजकीय पक्ष आहे, त्या विचारधारेवर आधारित असलेला जो राजकीय पक्ष आहे तो आज देशात सत्तेत आहे आणि 20 पेक्षा अधिक राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे आणि विजयाची घोडदौड जी आहे ते सुरू आहे. दुसरीकडे डाव्यांचं नेमकं काय झालंय याचा जर विचार केला तर ज्या केरळ या एकमेव राज्यात त्यांची सत्ता उरली होती ती सुद्धा गेल्या महिन्यात नाहीशी झालेली आहे आणि ते सत्तेपासून दूर झालेले आहेत. 4 मेला निकाल लागला आणि केरळातलं सुद्धा सरकार जे आहे ते डाव्यांचं किंवा डाव्यांची जी डाव्या विचारांच्या प्रणित आघाडी जी होती ते गेलेलं आहे. आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, अनेक वेळा पक्षाचा किल्ला अनेक माध्यमांवर, विशेष करून टेलिव्हिजन चॅनलवर अतिशय संयतपणे विचारपूर्वक मांडणारे माधवजी भंडारी साहेब, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. भंडारी साहेबांबरोबर काहीच दिवसांपूर्वी आपण एक पॉडकास्ट जो ऐकलात त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलत. प्रचंड असा तो पाहिला गेला, त्याच्यावरची रिॲक्शन्स खूप चांगल्या, तुमच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तुम्हाला हाही निश्चित आवडेल, कारण अभ्यासपूर्ण पुस्तक लिहून त्यावर अभ्यासपूर्ण मांडणी, पुराव्यांसकटची मांडणी, हे सगळं भंडारी साहेबांचं वैशिष्ट्य आहे. त्यापूर्वी अयोध्येच्या मंदिराला जेव्हा त्याची स्थापना होणार होती, प्राणप्रतिष्ठा होणार होती रामलल्लाची, त्याआधी भंडारी साहेबांच्या अयोध्यावरचं जे पुस्तक होतं त्या संदर्भात सुद्धा त्यांचा एक पॉडकास्ट आपण ऐकलेला होता. हा जो आजचा पॉडकास्ट आहे त्याचा आधार आहे साहेबांचं हे पुस्तक, डाव्यांचा खरा चेहरा. पुस्तकाच्या 2 आवृत्त्या संपलेल्या आहेत, नव्याने नाही, पण निश्चित वाचायला पाहिजे, कारण 100 वर्ष झालेली एक संघटना भारतासारख्या देशातून अगदी नामशेष होते किंवा कुठे तुरळक त्यांचं अस्तित्व कुठेतरी दिसतं. त्याला कारण काय ते सगळं आपण आज बोलणार आहोत, उलगडणार आहे. भंडारी साहेब, तसं म्हटलं तर डिसेंबर 2005 म्हणजे 1925 हा जरी तसा भारतात त्या पक्षाच्या स्थापनेचा म्हणजे डाव्या पक्षाच्या स्थापनेचा दिवस असला तरी त्याआधी 5 वर्ष ताश्कंदमध्ये 1922 ताश्कंदमध्ये बीजे रोवली गेली होती. मला वाटतं 17 ऑक्टोबर
ती तारीख. भारतीय कम्युनिस्ट पार्टी हा. या संघटनेची स्थापना ताश्कंदमध्ये झाली 1922 साली. आणि एम एन रॉय. एम एन रॉय आणि त्यांच्याबरोबरचे काही सहकारी, हो त्यातले एक भवानी भट्टाचार्य म्हणून होते, हो. आणखीन एक दोघे होते. हम्म. त्या भवानी भट्टाचार्याला नंतर 3 वर्षांनी स्टॅलिनने गोळ्या घालून मारलं हम्म. आणि मानवेंद्रनाथ रायांना रशिया सोडून पळून यावं लागलं, भारतात आश्रयाला यावं लागलं. हम्म. कारण स्टॅलिनचा असा आरोप होता की हे दोघेही साम्राज्यवादी शक्तींचे हस्तक आहेत. साम्राज्यवादी शक्ती म्हणजे इंग्लंड. इंग्लंडचे हस्तक असा हम्म. स्टॅलिनचा आरोप होता. हम्म. मग भारतामध्ये आल्यानंतर म्हणजे या पक्षाची स्थापना भारतामध्ये कशी सुरू झाली? कारण तेव्हा पहिल्यांदा जो आहे तो भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणून CPI अशी सुरुवात झाली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ हो, इंडिया. कम्युनिस्ट पार्टी ऑफ हो. इंडिया. अ, त्याची सुरुवात कशी झाली? त्याची पार्श्वभूमी काय नेमकी? ताश्कंदमध्ये ही स्थापना झाल्यानंतर मुळात आपण एक त्यातलं समजून घेतलं पाहिजे की ताश्कंदमध्ये या पार्टीची स्थापना करताना जसे काही रशियन अधिकारी लोक हजर होते, तसेच ब्रिटिश सरकारचे काही प्रतिनिधी हजर होते. बर. आणि काही नामवंत इंग्रज की जे सरकारमध्ये नव्हते पण ज्यांचा सरकारवर प्रभाव होता, असे लोक तिथे हजर होते. आणि 22च्या त्या स्थापनेनंतरच्या पुढच्या काळामध्ये, पुढच्या 1-2-2.5 वर्षांमध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागात छोट्या छोट्या संघटना स्थापन केल्या गेल्या. म्हणजे जसं आंध्रातली स्थापन झाली, तिकडे पंजाबमध्ये स्थापन झाली, बिहारमध्ये स्थापन झाली, अशा एक 6-7 राज्यांमध्ये संघटना स्थापन झाल्या. आणि नंतर या सगळ्या संघटनांना एकत्र करून 1925च्या डिसेंबरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, जे भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया किंवा भारतीय कम्युनिस्ट पार्टी, नाही माकपा नाही, भाकपा नंतर म्हणजे CPIM 1962 वगैरे. 1962 बरोबर. 1962 पर्यंत CPIच होता. तर ती स्थापना डिसेंबर 25 मध्ये झाली. आणि म्हणून त्यांच्यामध्ये हा वाद असता काय आहे की आपला नेमका स्थापनेचा दिवस कुठला मानायचा, 1922 मानायचा की ज्या छोट्या छोट्या संघटनांनी आपापल्या स्थापना केल्या तो मानायचा, की डिसेंबर मधला मानायचा. हा वाद त्यांचा अजून चालू आहे. म्हणून त्यांची जन्मशताब्दी सुद्धा त्यांनी एका विशिष्ट दिवशी नाही साजरी केली. मग या स्थापनेमध्ये कोण कोण नेते होते जे महत्वाचं त्यांचा भाग म्हणजे सहभाग होता? आणि कुठली एक वैचारिक हे घेऊन किंवा ज्याला विचारसरणी घेऊन म्हणता येईल, त्यांनी एकतर लेनिन स्टॅलिन पासून त्यांनी प्रेरणा घेतली. हो. रशियाचं त्यांना थेट सहकार्य मार्गदर्शन होतं. स्टॅलिन त्यांना मदत करत असे. आणि मार्क्सवादाचं तत्वज्ञान त्यांनी स्वीकारलं होतं. आणि त्या आधारावरती भारताच्या राजकारणात उभं राहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. फक्त या सगळ्यातला जो कळीचा मुद्दा आहे तो हा होता की त्यांची प्रेरणा, त्यांचे बोलावते धनी हे इंग्रज होते. आणि त्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळेला इंग्रजांच्या सोयीचं राजकारण केलं. इंग्रजांना जे पाहिजे ते केलं. इंग्रजांना नको असलेली कुठलीही गोष्ट ही कम्युनिस्टांनी कधी भारतात केली नाही. तुम्ही जेव्हा एखादं वाक्य बोलता तेव्हा त्याला बराच आधार असतो आणि त्याची कागदपत्र असतात, ती अर्थात आम्ही तुम्हाला या पॉडकास्टमध्ये दाखवणार आहोतच. तर काय नेमका तो आधार आहे? ब्रिटिशांचा असा काही दस्तावेज, काही कागदपत्र की ज्यावरून हे ब्रिटिश धार्जिणे होते? या माझ्या पुस्तकामध्ये मी काही पत्रव्यवहार, काही कागदपत्र दिले आणि ती सगळी कागदपत्र 1942च्या आंदोलनाला संबंधित आहेत. 1942च्या आंदोलनामध्ये कम्युनिस्ट, तर त्यावेळेचा आणखीन एक गमतीदार भाग असा आहे की त्यावेळेला हे कम्युनिस्ट सगळे काँग्रेसमध्येच होते. म्हणजे एका बाजूला कम्युनिस्ट पार्टी होती, दुसऱ्या बाजूला ते काँग्रेसमध्ये होते. आणि काँग्रेस, त्यातले काही जण काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा होते. तर त्यातल्या त्या सगळ्या काळामध्ये, 42च्या आंदोलनाच्या काळामध्ये कम्युनिस्ट हे आंदोलनाचा विश्वासघात करतायत, अशी भावना एक सार्वत्रिक
देशभरात निर्माण झाली होती. बर, म्हणजे राष्ट्रीय विचारांचा, त्यावेळेच्या काँग्रेसच्या राष्ट्रीय हा, विचारांचा. त्यावेळेच्या काँग्रेसमध्ये. बर, तसं म्हणलं तर मग सरसंघचालक म्हणजे संस्थापक जय गुरुजी ते सुद्धा ह्याच्यामध्ये डॉक्टर सुद्धा एकेकाळी काँग्रेसमध्ये होते, होते ना. कारण तेव्हा पर्याय तोच होता ना, म्हणजे नाही, देशाच्या दृष्टीने नाही नाही म्हणायला पाहिजे असं. हा, असं आहे ना की देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढवणारी संघटना ही काँग्रेस होती, बरोबर. आणि ती एकच राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये वेगवेगळे फाटे फुटता कामा नये, अशी भूमिका लोकमान्य टिळकांपासून प्रत्येक राष्ट्रवादी नेत्याने कायम घेतली. आणि त्यामुळे त्या काळात काँग्रेस कधी फुटली नाही किंवा काँग्रेसमध्ये वेगवेगळे शकलं झाली नाहीत. आणि मतप्रवाह वेगवेगळे होतेच, असं वेगवेगळे मतप्रवाह नव्हते अशातला भाग नाही. पण वेगवेगळे मतप्रवाह असून सुद्धा काँग्रेस एकसंध राहिली, कारण राष्ट्राचा लढा लढण्यासाठी एक संघटना असली पाहिजे या भूमिकेपुढून ती एकसंध राहिली. डॉक्टर हेडगेवार हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. विदर्भ काँग्रेसचे ते प्रांतिकचे सरचिटणीस होते. म्हणजे असं नाही की अगदीच कोणीतरी सामान्य कार्यकर्ते होते वगैरे अशातला भाग नाही, चांगल्या मोठ्या पदावरती पोहोचलेले कार्यकर्ते होते. आणि असं असून सुद्धा 1925 साली ते काँग्रेसचा राजीनामा देऊन बाहेर पडले. त्यांनी काँग्रेस फोडली नाही, त्यांनी काँग्रेस सोडली. बरोबर. पण नंतर ज्या ज्या वेळेला सत्याग्रहात भाग घ्यायचा वेळ आला, त्या वेळेला त्यांनी परत काँग्रेसच्या झेंड्याखाली सत्याग्रह केला. 1927 साली जंगल सत्याग्रहात त्यांनी जेव्हा भाग घेतला, तेव्हा त्यांनी काँग्रेसचा सत्याग्रही म्हणूनच घेतला. त्यांनी काँग्रेसपेक्षा वेगळा झेंडा त्यावेळेला चालवला नाही. तर मी सांगितलं असं की राष्ट्रवादी विचारांच्या सगळ्यांची भूमिका ही होती की काँग्रेस विरुद्ध लढणारी संघटना एक असली पाहिजे, आणि त्यातून काँग्रेसला एक ताकद मिळत होती, आणि ते योग्य होतं, स्वाभाविक होतं, आवश्यक होतं. 42च्या आंदोलनामध्ये कम्युनिस्टांकडून जे काही चाललं होतं त्याच्याबद्दल खुद्द महात्मा गांधींच्या मनात शंका होती. आणि म्हणून महात्मा गांधींनी त्यावेळेचे कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस CP जोशी यांना एक पत्र पाठवलं. ते पत्र मी त्या पुस्तकात दिलंय. आणि त्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की तुमच्याबद्दल असे असे आरोप केले जात आहेत, अनेक काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या, वस्तुस्थिती काय आहे, असे आरोप तुमच्यावर का केले जातात. तर त्याचं CP जोशीने जे उत्तर दिले ते सुद्धा मी दिलंय, आणि CP जोशींनी कुठे तो आरोप नाकारला नाहीये. CP जोशींनी त्या आरोपाचं उत्तर न देता काँग्रेस काय चुका करते याचं एक प्रवचन दिलं, आणि महात्मा गांधींना. आणि त्याच सगळ्या काळामध्ये CP जोशी भारताच्या गव्हर्नर जनरलला, भारताच्या व्हाईसरॉयला, भारतातल्या वेगवेगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना पत्र पाठवून अहवाल देत होते की आम्ही आता काय काय केलं, त्याचा काय काय परिणाम झाला. त्यावेळेला प्रिंटिंग प्रेस चालवायला कागद रेशनवर मिळत असे, सहजासहजी कागद मिळत नसे. तर कम्युनिस्टांना स्पेशल कोटा देऊन कागद दिला जात होता. कम्युनिस्टांच्या प्रेसला वीज पुरवठा स्पेशल कोट्यातून दिला जात होता. अनेक प्रकारच्या सवलती इंग्रजांनी ब्रिटिशांना दिल्या होत्या. त्याखेरीज त्यांना थेट पैसाही देत होते. ब्रिटिश सरकार भारतातल्या कम्युनिस्टांना पैसे देत होते. आणि ही सगळी कागदपत्र मी माझ्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. आणि कम्युनिस्टांनी राष्ट्रीय चळवळीचा विश्वासघात केला, 1942च्या आंदोलनाचा विश्वासघात केला, हे अत्यंत धडधडीत मोठं हे आहे, वास्तव आहे, की ते कधी नाकारता येणार नाही. तुम्ही याच वेळी, कारण जेव्हा जेव्हा स्वातंत्र्य चळवळीचा विचार होतो तेव्हा संघाची काय भूमिका होती असं सुद्धा एक बोललं जातं, आणि आपल्याकडे मागचं काही न तपासता बोलण्याची एक पद्धत आहे. जसं कम्युनिस्टांबद्दल तुम्ही सांगितलं की अक्षरशः ते ब्रिटिश सरकारच्या बाजूने ब्रिटिश धार्जिणे होते, तसे दस्तावेज, तसे पुरावे आहेत. तसं संघाबद्दलचं काय आहे नेमकं? संघाबद्दलच्या याच्याकडे येण्यापूर्वी या संदर्भातला आणखीन एक सांगतो की CP जोशींचं जेव्हा उत्तर गांधीजींना मिळालं तेव्हा त्याच्यावरती काँग्रेसमध्ये बरीच चर्चा झाली, आणि काँग्रेसमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. आणि शेवटी या सगळ्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली. त्या समितीचे प्रमुख होते पंडित जवाहरलाल नेहरू, आणि दुसरे 2 सदस्य होते मौलाना आझाद आणि सरदार पटेल.
आणि या 3 सदस्यांच्या समितीने या सगळ्या आरोपांची चौकशी करून अहवाल दिला. त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, की केले गेलेले सगळे आरोप बरोबर आहेत, खरे आहेत. म्हणजे खुद्द पंडित नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल हे तिघेही म्हणतात, की कम्युनिस्ट हे या आंदोलनाचा विश्वासघात करतात. आणि ते सुद्धा मी या पंडित नेहरूंचं जे त्यातलं अहवालानंतरचं जे हे आहे पत्र आहे, तेही मी या पुस्तकात मुद्दाम दिलेलं आहे. त्यामुळे हा एका बाजूला झाला. आणि त्याच वेळेला 1942 मध्ये संघाबद्दलचा जो प्रश्न उपस्थित होतो, तर त्या संदर्भात काँग्रेस सरकारचाच एक अहवाल उपलब्ध आहे. काँग्रेस सरकार माफ करा, ब्रिटिश सरकार. ब्रिटिश सरकारचाच एक अहवाल उपलब्ध आहे 1942 चा. हा अहवाल पूर्ण भारतासाठी नाहीये. हा अहवाल आहे तो त्यावेळेचा सीपी अँड बेरार म्हणजे आताचा मध्य प्रदेश आणि विदर्भ याच्याबद्दल आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर त्याचंही दाखवू शकतो मी. हे सगळं आपण इथे पॉडकास्टमध्ये याचे फोटो दाखवणार आहोतच तसेही. हा अहवाल आहे. राईट. तर हा तो अहवाल आहे. हा ब्रिटिश सरकारचा अहवाल ब्रिटिश सरकारचा आणि अहवाल त्यात आहे. नमूद काय केलं आणि ह्या अहवालात ते असं म्हणतात, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बारकाईने नजर ठेवली पाहिजे अशी संघटना आहे. ही ब्रिटिश सरकारशी मित्रता असलेली संघटना नाही. ही संघटना ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध आहे. ब्रिटिश सरकारशी शत्रुत्व बाळगणारी ही संघटना आहे. आणि या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर, त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. हा 1942 चा ब्रिटिशांचा अहवाल आहे. आणि त्याच 1942 मधलं कम्युनिस्टांबद्दलचं महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचं म्हणणं आहे. त्यामुळे 2 गोष्टी स्वच्छ समोर आहेत. बरोबर. काय स्वीकारायचं, काय बघायचं. आणि याच्या आधी 1938 मध्ये मुंबई काउन्सिलमध्ये म्हणजे त्यावेळेचा मुंबई प्रांत प्रोव्हिन्समध्ये त्या प्रोव्हिन्शियल काउन्सिलमध्ये इंग्रज सरकारने असाच एक अहवाल महाराष्ट्रातल्या हालचालींबद्दल ठेवला होता. आणि त्यातही त्यांनी म्हटलं होतं की ही संघटना सरकार विरोधी संघटना, हिचे इरादे सरकारशी शत्रुत्वाचे आहेत. आणि त्यांनी या संघटनेवर बंदी घालण्याचा इरादा व्यक्त केला होता. त्यांनी ते बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार केला होता 1938 मध्ये. पण त्यांना लंडन मधल्या काही शहाण्या लोकांनी थांबवलं. त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला या संघटनेवर बंदी घालण्या इतकं तुमच्याकडे कुठलाही पुरावा नाही. त्यांची कुठली कृती बेकायदेशीर आहे, कुठली कृती ही साम्राज्य विरोधी आहे, हे तुम्ही कायद्यानुसार दाखवू शकत नाही. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही बंदी घातली तर तुमची अडचण होईल. आणि म्हणून त्यांना त्या बंदी घालण्यापासून त्यावेळेला रोखलं होतं. म्हणजे 1938 पासून ब्रिटिश सरकारला संघावरती विश्वास नव्हता. किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा असेल. ज्या अर्थी त्यांनी आधी 38चा अहवाल आहे, त्याच्या आधी सुद्धा त्यांनी सगळ्या त्या चौकशा, माहिती घेणं, लक्ष ठेवणं हे सगळं उद्योग केलेलाच असणार. त्याच्या आधीचे काय अहवाल असले तर ते आणखीन शोधलं तर आणखीन खूप सापडतील वेगवेगळ्या भागातले. पण याचा अर्थ कोणत्याही क्षणी, कोणत्याही अर्थाने इंग्रजांना संघाबद्दल प्रेम नव्हतं, विश्वास नव्हता. आणि संघाशी त्यांचा कुठल्याही प्रकारचा काय म्हणायचं त्याला संबंध नव्हते. जसे कम्युनिस्टांशी होते तसे नव्हते. मग कम्युनिस्ट पार्टी भारतामध्ये सुरू झाली, सीपीआय. आणि तिचं विस्तार, तिची वाटचाल कशी होत गेली? कारण एक तुम्ही जे म्हणालात की वेगवेगळ्या हे एकत्र येऊन कानपूरला, मला वाटतं ते हे झालं होतं. 25 डिसेंबर 25 मधलं अधिवेशन कानपूरला झालं. आणि मग त्यानंतर विस्तार कसा होत गेला, कोण कोण नेते होते ते जोडले गेले, आणि मग त्यांची कुठे कुठे सत्ता, असा प्रवास कसा येत गेला? नेते त्या काळातले कॉम्रेड डांगे होते, बीटी रणदिवे होते, नमुद्रीपाद होते, गोपालन होते, केरळचेच ते अच्युतानंदन होते. अशी त्यावेळेची सगळी ती एक मोठी फळी होती.
की ज्यांनी पुढची जवळजवळ एक 50-55 वर्ष भारताच्या राजकारणामध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्या. ज्योती बसू हे नंतर आले. ज्योती बसू यांच्या मानाने तरुण होते. पण ही एक मोठी फळी होती आणि या मंडळींनी काँग्रेसच्याच आधाराने काँग्रेस बरोबर वावरून देशभरामध्ये आपलं बस्तान बसवलं, संघटना वाढवल्या. बरं त्यावेळेचं वातावरण हे सार्वत्रिक जगामध्येच कामगारांच्या संघटनांचं राजकारणाचं वातावरण होतं. त्याचा फायदा त्यांना मिळाला आणि त्याच्या आधाराने त्यांनी भारतामध्ये हातपाय पसरायचा प्रयत्न केला. पण आपण एक गोष्ट नेहमीच विसरतो किंवा समजून घेतली नाही कधीच, की कम्युनिस्टांना संपूर्ण भारतात आपला प्रभाव निर्माण करता आला नाही. कधीच काही निर्माण नाही पॉकेट्स झाला. काही पॉकेट्स आणि त्यांचा प्रभाव ज्या पॉकेट्समध्ये निर्माण झाला ती बहुतांशी शहरी पॉकेट्स होती. ग्रामीण भागामध्ये कम्युनिस्टांनी खूप मोठा प्रभाव निर्माण केला आहे. असं एक पश्चिम बंगाल सोडला आणि केरळ सोडला तर बाकी कुठेही तसं घडलेलं नाही. आणि त्यामुळे कम्युनिस्टांना अखिल भारतीय आधार हा खऱ्या अर्थाने कधीच मिळाला नाही. त्यांनी काही छोट्या मोठ्या पॉकेट्समध्ये आपलं प्रभाव क्षेत्र निर्माण केलं. पण सगळ्यात त्यांचं मोठं यश जर काय असेल तर त्यांनी भारतातला जो बोलका वर्ग होता, बुद्धिजीवी वर्ग होता, बरोबर, प्रसार माध्यम त्यावेळेची वर्तमानपत्र वगैरे होती, लेखक वर्ग होता, त्या सगळ्यामध्ये त्यांनी खूप मोठं शिरकाव केला. त्याच्यामध्ये त्यांची माणसं त्यांनी उभी केली आणि त्यामुळे वातावरण मात्र सगळीकडे असं तयार होत गेलं की भारतात कम्युनिस्टांशिवाय काहीच नाही. आजही प्रसार माध्यमांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये कम्युनिस्टांबद्दल प्रेम असलेलं किंवा कम्युनिस्टांशी संबंध असलेला खूप मोठा वर्ग आहे आणि तो त्यांच्या पद्धतीने जे करायचं ते करत असतो. पण त्यांना समाजामध्ये जनतेमध्ये स्थान मिळवता आलं नव्हतं. तेव्हाही नाही, आजही नाही. पण आपण निवडणुका जर बघितल्या, सार्वत्रिक निवडणुका, तर त्याच्यामध्ये 56 पासून कम्युनिस्टांचा एक मोठा वर्ग निवडून यायचा. 52 पासून 52 मध्ये सुद्धा काँग्रेसच्या खालोखाल नंबर 2च्या जागा या कम्युनिस्टांच्या होत्या आणि ते स्थान त्यांनी 52 पासून साधारणपणे 52, 57, 62 पर्यंत टिकवलं होतं. पण नंतर त्यानं ते नाही टिकवता आलं. मग ते त्यांची घसरण सुरू झाली. मग कारण मला आठवतं 169 वगैरे जागा सुद्धा त्यांनी ते जिंकून आलेले होते. नाही, 169 नाही, त्यांनी 100 कधीच पार नाही केली. एकूणात 100 कधीच पार नाही केली. त्यानंतर मग म्हणजे पण त्यांचा लोकसभेमध्ये प्रभाव होता आणि नेते आपण जर म्हटलं तर अनेक नेते कम्युनिस्टांचे जे होते, मोठे नेते, त्यांनी प्रभाव तिथे पाडला. सोमनाथ चॅटर्जी असतील किंवा अगदी अलीकडे गेलेले सीताराम येचुरी असतील. ही नंतर आलेली फळी सगळी, ही खूप नंतरची आहे. पण आधीच्या काळातलं मी जसं सांगितलं तसं कॉम्रेड डांगे, बीटी रणदिवे, नमुद्रीपाद ही माणसं त्या काळातली खूप मोठी नेते होते. त्यांचा राजकारणावर प्रभाव होता मोठा. नंतर काय झालं की सीपीआय पासून मग ह्यांना एक मार्क्सवादी सीपीआयएम असं, तर हे वैचारिक मतभेद कसे होत गेले? म्हणजे मतभेद नव्हते. बर, काय कशामुळे हे फाळणी झाली? कशामुळे नेमकं त्यांचे दोन विभाजन झालं? हे विभाजन कोणत्या परकीय शक्तीच्या तालावर नाचायचं या मुद्द्यावर झालं. रशिया, चीन, काय म्हणजे? रशिया आणि चीन किंवा रशिया, ब्रिटिश आणि चीन. बर, भारतातल्या कम्युनिस्टांमध्ये कायम मला स्वतःला त्याच्याबद्दल खूप कोड आहे की त्यांना रशियापेक्षा सुद्धा ब्रिटन मधल्या एका गटाचा त्यांचा संबंध खूप मोठा आहे. बर, आणि तो आस्थागायत आहे. बरं, हा ब्रिटन मधून त्यांना मदत करणारा, त्यांना मार्गदर्शन करणारा गट जो आहे तो दरवेळेला सत्तेत असतो अशातला काही भाग नाही. पण तो ब्रिटन मधला एक प्रभावी गट आहे आणि पडद्याआड राहून उद्योग करणारे लोक आहेत. त्यांचा आणि भारतातल्या कम्युनिस्टांचं संबंध हे आस्थागायत कायम आहे. रशियाचा वरदहस्त तो होताच, स्टालिनचं मार्गदर्शन मी सांगितलं तसं होतच. पण 1949 नंतर चीन ह्या चित्रामध्ये आला, माओ आला
आणि माओला स्वतःच साम्राज्य निर्माण करायचं होतं. त्याला स्टॅलिन मान्य नव्हता. स्टॅलिनला झुगारून देऊन त्याला स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं. नंतर नंतर त्याचं म्हणणं असं होतं की निदान आशिया माझं, युरोप तुझं, बर अशी एक त्याची विभागणी करून विभागणी करण्याचा त्याचा प्रयत्न होता. हम्म, आणि त्यामुळे त्याचं भारतातल्या कम्युनिस्टांकडे लक्ष होतं. भारतातल्या कम्युनिस्टांमध्ये त्याने खूप संबंध तयार केले होते. हम्म, आणि त्यातून ही दुफळी पडली की स्टॅलिनचं ऐकायचं की माओचं ऐकायचं, हम्म, ह्याच्यावरती दुफळीला सुरुवात झाली. आणि ती प्रत्यक्षात आली 1962च्या चीनच्या युद्धाच्या वेळेला. हम्म, त्यावेळेला चीनने भारतावर आक्रमण केलं ही वस्तुस्थिती असून सुद्धा, सगळ्या जगाला ते दिसत असताना सुद्धा, हम्म, भारतातले कम्युनिस्ट मात्र चीनची भाषा असेल तीच वापरत होते. हम्म, आणि भारताने चीनवर आक्रमण केलं असं भारतातले कम्युनिस्ट सांगत होते आणि चीनला मदत करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला त्यांचे सगळे ते उद्योग इतक्या थराला गेले की शेवटी नेहरू सरकारला त्यांच्यावर बंदी घालावी लागली. संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी तुरुंगात टाकली. त्यावेळेला चीनचं ऐकायचं की रशिया, ब्रिटनचं ऐकायचं, या मुद्द्यावरती त्यांचे जे मतभेद झाले त्यातून सीपीएम वेगळा झालं. सीपीएम हा चीनचा समर्थन करणारा हम्म. वर्ग होता आणि चीनचं समर्थन न करणारा जो वर्ग होता तो सीपीआय म्हणून राहिला. त्यामुळे कुठलाही वैचारिक मतभेद वगैरे त्यात काही नाही. बरं. आणि आता अलीकडे अगदी आपण त्यानंतर विचार केला तर सीपीएमएल म्हणजे लेनिनवादी असं पण एक म्हणजे आपल्या इथल्या झारखंड किंवा या बिहार, ते माओवादी, स्वतःला माओवादी, लेनिनवादी वगैरे म्हणतात. हो, आणि त्यांचं थोडंफार अस्तित्व बिहार, झारखंड वगैरे त्या पट्ट्यामध्ये मला वाटतं आहे अजूनही. आणि आणि यातला तिथल्या दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की या सगळ्या माओवादी, लेनिनवादी वगैरे वगैरे जे छोटे छोटे गट आहेत, त्या सगळ्यांचा सुरुवात जी झाली ती 1900 साधारणपणे 58-59 मध्ये, ज्याला खूप कौतुकाने नक्षलवादी असं लेबल लावलं गेलं. तर ते जे काही घडत होतं ते नक्षलबारी हे गाव होतं. नक्षलवादी हा काही विचार नाही. बरोबर. नक्षलबारी हे गाव होतं. आणि जमिनीचा तो लढा. आणि त्या गावामध्ये जमीनदारांच्या विरुद्ध भूमिहीन शेतमजुरांचा संघर्ष असा तो त्यावेळेला तयार केला गेला. त्यातून त्या शेतमजुरांनी सर्व जमीनदारांची कत्तल केली आणि भारतातल्या शोषित पीडित वर्गाला न्याय मिळवून देण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असं चित्र त्यांनी रंगवायला सुरुवात केली. त्यातले नेते होते कनू सन्याल आणि चारू मुजुमदार आणि जंगल सांथाल, असे 3 त्यातले प्रमुख नेते होते. तर या सगळ्या त्या नक्षलबारी विषयाचं प्रेरणास्थान, नुसतं प्रेरणा नाही, सूत्रधार हा माओ स्वतः होता. या सगळ्या घटना घडण्यापूर्वी कनू सन्याल, चारू मुजुमदार आणि जंगल संथाल हे पायी प्रवास करून चीनमध्ये जाऊन माओ बरोबर राहून आले होते. माओच्या बरोबर त्यांच्या चर्चा झाल्या होत्या आणि त्यातून हे सगळं सुरू झालं. त्यावेळीची चारू मुजुमदारची घोषणाच होती की अवर चेअर, माओ हा आमचा चेअरमन आहे, माओ इज अवर चेअरमन. त्यामुळे पूर्णपणे चीनने तयार केलेली संघटना, चीनने उभं केलेला मुद्दा, चीनने उभं केलेलं वातावरण म्हणजे नक्षलवादी आहे. त्याला कुठलंही वैचारिक तात्विक आधार हा फारसा नाही. भारतामध्ये अस्थिरता निर्माण करणं, भारतातलं लोकशाही मार्गाने निवडून येणारं, निवडून चालणारं सरकार उलथून टाकणे आणि त्याच्यावरती आपला पगडा बसवणं, आपला कब्जा बसवणं, हा जो माओचा उद्देश पहिल्या दिवसापासून होता, त्याचं एक साधन म्हणून त्याने हे तयार केलं होतं आणि त्याने ते त्याच पद्धतीने वाढवलं. त्याच्यासाठी लागणारा पैसा, त्याच्यासाठी लागणारे शस्त्रास्त्र हे सगळं त्याने पुरवलं, वर्षानुवर्ष पुरवलं. आणि हे मी काल्पनिक काही सांगत नाही. बरोबर. चारू मुजुमदार, कनू सन्याल माऊला कसे भेटले, त्यांनी काय केलं, याचे सगळे जे त्यांचेच दस्तावेज ते मी दिलेले.
आणि मग तो भारतात सगळा तो रेड कॉरिडॉर तयार हा, झाला. मग हा. तो हिंसेचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना हिंसेचा माहिती आहे. इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आणि खरं म्हणजे एक आहे की नक्षलवादाशी लढण्यामध्ये काँग्रेसचा सुद्धा सहभाग होता नक्षलवाद संपवण्यासाठी. आणि आता तो खऱ्या अर्थाने एक मार्चमध्ये आपल्या गृहमंत्र्यांनी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली की नक्षलवाद इथून आम्ही संपवून हा, टाकला म्हणून. एक पण एकेकाळी काँग्रेसचे सुद्धा नेते हे नक्षलवादाच्या विरोधामध्ये लढलेले आहेत. थोडं हे विधान थोडं वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. बर. काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या कतली नक्षलवाद्यांनी केल्या, केलेले आहेत. ही होय. वस्तुस्थिती. मुख्यमंत्री सुद्धा गमावलेले हो, आहेत. ही वस्तुस्थिती. हो. पण म्हणून काँग्रेस सरकारने हम्म, नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न केला होता की नाही, हम्म, याचं उत्तर हे व्यवहारात काय घडलं त्याच्या आधारानेच दिलं पाहिजे. हम्म, म्हणजे 1960 साली सुरू झालेला विषय हम्म, हम्म. 2011 मध्ये सुद्धा मनमोहन सिंग काय सांगत होते की देशासमोरचा सगळ्यात मोठा धोका जर काय असेल तर तो नक्षलवाद आहे. होय. मग हे जर काँग्रेस सरकारला 1960 पासून माहिती होतं, हम्म, तर 60 वर्षामध्ये तो वाढला का, पसरला का? हम्म. कुणाच्या आधाराने वाढला, कुणाच्या आशीर्वादाने पसरला? सत्ताधाऱ्यांची जर इच्छा नसेल, सत्ताधाऱ्यांची भूमिका जर स्पष्ट असेल, तर अशा तऱ्हेचे विषय पसरू शकत नाहीत. ते जागच्या जागी संपवले जातात. हे 2014 पासून आतापर्यंत 12 वर्षात सिद्ध झालं ना. हम्म. बरोबर. या 12 वर्षामध्ये हे सिद्ध झालं. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचे जे बळी गेले, हम्म, त्याचं मौल्य मी कमी करत नाही. हम्म, ते खरंच आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना जीव द्यावा लागला आणि कदाचित नाही त्यांनी तो विरोधात भूमिका घेतल्या म्हणून त्यांना द्यावा लागला, ही हो. वस्तुस्थिती आहे. हम्म, पण काँग्रेस सरकार म्हणून जर विचार करायला गेलो, हम्म, तर काँग्रेस सरकारने नक्षलवाद संपवण्यासाठी, नक्षलवाद रोखण्यासाठी प्रामाणिक भूमिका घेतली होती की नाही हे तपासणं आवश्यक आहे. आणि त्याशिवाय नक्षलवादाचा विस्तार भारतामध्ये होऊ शकला नसता, हम्म. हेही वास्तव आहे. मग आपण सरकार असं म्हणून जर विचार केला तर डाव्यांचा प्रभाव कुठे कुठे होता? तर त्रिपुरामध्ये सरकार होतं. पश्चिम बंगालमध्ये सरकार होतं. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक काळ म्हणजे 34 वर्ष, 33-34 वर्ष सरकार होतं. केरळात आलटून पालटून सरकार त्यांचं नेहमी राहिलेलं आहे. आणि याशिवाय काही पॉकेट्समधून त्यांचं प्रतिनिधित्व हे केंद्रात सुद्धा राहिलेलं आहे. तर हे कसे विस्तारात गेले आणि मग त्यांचं पतन कसं होत गेलं? एक तर असं आहे ना की ज्या राज्यांमध्ये त्यांची सत्ता होती, हम्म. 3च राज्य, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळ. आणि माणिक सरकारांना तर अक्षरशः मुकुटमणी मानायचे हो, त्यांचं. हो. म्हणजे त्यांचं जे एक प्रोजेक्शन होतं, ज्या पद्धतीचं व्हायचं की भाजी आणायला, हो, पिशवी घेऊन हो. भाजी आणायला जाणारा मुख्यमंत्री हम्म, वगैरे वगैरे. पण नंतर सगळे बरेच प्रकरणं आली. त्यातलं मुख्य कारण असं आहे की हम्म. कम्युनिस्टांच्या सत्तेमध्ये कोणत्याही राज्याचा विकास नाही झाला. हम्म. पश्चिम बंगालचं जर उदाहरण घ्यायचं झालं, पश्चिम बंगाल हे भारतातलं 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचं मोठं राज्य विस्ताराने. होय. आणि ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा औद्योगिक दृष्ट्या, शेतीच्या दृष्ट्या क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात हम्म. पश्चिम बंगाल हे क्रमांक 1 वर होतं. हम्म. नंतर मग काँग्रेसचं राज्य साधारण एक 67 सालापर्यंत काँग्रेसचं राज्य होतं. पण त्यातही 67च्या आधी सुद्धा कम्युनिस्ट आघाडी सरकारमध्ये सत्तेवर आलेले होते. हम्म. पण 69 सालापासून कम्युनिस्टांना एक छत्री सत्ता ही पश्चिम बंगालमध्ये मिळाली. हम्म. आणि ते जेव्हा सत्तेवरून फेकले गेले तेव्हा पश्चिम बंगाल कुठे होता? 33 वर्षाच्या कम्युनिस्ट राजवटीनंतर. हम्म. तर त्यावेळेला तो भारतातल्या 29व्या क्रमांकावर होता. म्हणजे पश्चिम बंगालची सगळ्या क्षेत्रात त्या काळामध्ये पिछेहाट झाली. हम्म. कलकत्ता विश्वविद्यालय हे एकेकाळी जगातल्या विद्यापीठांमध्ये त्याची गणना होत असे. आज कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये शिकायला जायची तयारी, इच्छा हा पश्चिम बंगालमधला सुद्धा तरुण दाखवत नाही.
इथपर्यंत त्या विद्यापीठाची अवनती त्यांनी घडवून आणली. आणि हे प्रत्येक क्षेत्रात झालं. उद्योगधंदे संपले, शेतीचं वाटोळं झालं आणि हिंसाचार आणि त्याच्या जोडीला भ्रष्टाचार. ह्या पलीकडे कम्युनिस्टांनी पश्चिम बंगालमध्ये, त्रिपुरामध्ये, केरळमध्ये काही केलं नाही. त्यामुळे जनतेला जी विकासाची आकांक्षा असते, जनतेला जी प्रगतीची अपेक्षा असते, सर्वसामान्य माणसाला स्वतःची प्रगती करायची असते, स्वतःचा विकास करायचा असतो आणि ते स्वाभाविक आहे, त्यात काही गैर काही नाहीये. उलट ती आकांक्षा नसेल तर गडबड आहे. तर ही जी सर्वसामान्य माणसाची आकांक्षा आहे, ती आकांक्षा कम्युनिस्टांनी प्रत्येक वेळेला पायदळी तुडवली. सर्वसामान्य माणसाचा विकासाचा अधिकार नाकारला, त्याची प्रगती करण्याचा अधिकार नाकारला आणि ते करत असताना भीषण हिंसाचार केला. म्हणजे कम्युनिस्टांनी केलेला भारतातला हिंसाचार ह्याची आकडेवारी डोळे दिपवणारी आहे, बुद्धीला झिणझिण्या आणणारी आहे. त्याची आपण चर्चा कधी करत नाही, हे दुर्दैव आहे. खरंय. आणि म्हणून जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला. आज पश्चिम बंगालमध्ये जिथे त्यांनी 33 वर्ष राज्य केलं, तिथे त्यांना 3% मतं मिळवताना सुद्धा नाकीनऊ येतात. त्रिपुरामध्ये त्यांचं नाव कोणी घेत नाही. आणि केरळमध्ये जे शिल्लक आहे ते त्या आघाडीमध्ये शिल्लक आहे. होय. आणि केरळच्या विशेषतः सामाजिक परिस्थितीमुळे शिल्लक आहेत, ते कम्युनिस्ट म्हणून शिल्लक नाहीयेत. त्यामुळे जनतेचा त्यांच्याबद्दल पूर्ण भ्रमनिरास झाला. अगदी वेगळ्या शब्दात जर सांगायचं तर सत्ता मिळून आणि 30-30 वर्ष सत्ता मिळून सुद्धा समाजवादी स्वर्ग त्याने काही निर्माण नाही केला. उलट हे जे कोणी साम्यवादी नेते होते, जे स्वतःला सरंजामदारीच्या विरुद्ध आपण लढतो सांगत होते, जे जमीनदारांच्या विरुद्ध लढतो सांगत होते, जे भांडवलशाहीच्या विरुद्ध लढतो सांगत होते, हे सगळे नेते स्वतः नवे सरंजामदार तयार झाले आणि पहिल्या सरंजामदारांपेक्षा सुद्धा वाईट पद्धतीचे तयार झाले. शेवटी जनता ही बघत असते. जनता बोलत जरी नसली तरी जनतेचं एक स्वतःचं वेगळं शहाणपण असतं आणि ते शहाणपण कधी नाकारता येत नाही. त्या शहाणपणानुसार भारतातल्या जनतेने कम्युनिस्टांना सर्व स्तरावर नाकारलं. मग आपण नेते म्हणून काही चर्चा करणं गरजेचं आहे. जसं ज्योती बसू असतील, नंतर मग सोमनाथ चॅटर्जी असतील किंवा त्यावेळचे सगळे कम्युनिस्टांचे मोठे नेते, मग नंतरची आलेली पिढी प्रकाश करात, वृंदा करात वगैरे. आणि आता गेल्या 10 वर्षात जर आपण म्हटलं तर कुठलं नेतृत्व तयारच झालं नाही. एक कन्हैया कुमार उभा राहिला होता JNU मधून, तो सुद्धा काँग्रेसमध्ये गेला नंतर. म्हणजे युनिव्हर्सिटीतलं ते जे लेफ्ट इंटलेक्च्युअल सो कॉल्ड असं जे सर्कल होतं तिथेच हे उरले काय नेमकं? तेवढेच अशाच ठिकाणी उरले जिथे जिमखाना क्लबची संस्कृती आहे, तिथे हे शिल्लक आहेत. बाकी समाजामध्ये कुठेही हे शिल्लक नाही. आता जर आपण ज्योती बसूंचा उल्लेख केला, ज्योती बसू हे या देशाच्या राजकारणातलं एक असं विलक्षण नाव आहे की 1946 साली जेव्हा फाळणी झाली, फाळणीचा विषय सुरू झाला आणि त्याच्यामध्ये फाळणीसाठी जो हिंसाचार सुरू झाला, त्या हिंसाचाराच्या सूत्रधारांमधले एक ज्योती बसू होते. ज्या सभेमध्ये कलकत्त्यात याचा फायनल डेचा कॉल दिला, डायरेक्ट ऍक्शन डेचा कॉल दिला गेला, त्या सभेमध्ये ज्योती बसू होते. त्यांनी भाषण केलं होतं. त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीचं भाषण केलं, हिंसाचाराला आवाहन करणारं भाषण केलं. नंतर कलकत्त्यात सगळ्या बंगाल पुढचे 5 दिवस पेटत होता आणि हजारो लाखो माणसं मारली जात होती. तेव्हा ज्योती बसू कलकत्त्यामध्येच होते आणि त्यांनी हिंसाचार थांबवण्याचा काही प्रयत्न केला नव्हता. ह्या ज्योती बसूंचं स्वतःचं गाव हे पाकिस्तानमध्ये गेलं. ज्योती बसू पाकिस्तानचे समर्थक होते. तर्कशास्त्रानुसार काय, त्यांनी पाकिस्तानात जायला हवं. पाकिस्तानात गेले नाही, भारतात राहिले. आणि भारतात राहून पश्चिम बंगालचे पहिल्यांदा अर्थमंत्री झाले, गृहमंत्री झाले आणि नंतर मुख्यमंत्री झाले. जवळजवळ
37-38 वर्ष त्यांनी सत्तेत काढली. 33 वर्ष कम्युनिस्टांची सत्ता आणि आघाडीच्या सरकारमधलं सहभाग असा जर सगळा हिशोब केला तर 37-38 वर्ष ज्योती बसू हे पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर होते. आता या 37-38 वर्षामध्ये पश्चिम बंगालला ज्योती बसूंचं योगदान काय हे जर तपासायला गेलो तर हिंसाचाराचा जो कॉलम आहे तो प्रचंड भरलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी जी घटना आहेत, एक मारीची छापी म्हणून एक घटना घडली, ती तर भारताच्या इतिहासावरचा कलंक आहे. सुंदरबन परिसरात राहणाऱ्या जवळजवळ 35-40 हजार दलित कुटुंबांना 3 दिवसांमध्ये कम्युनिस्ट ज्योती बसूंच्या सरकारने कत्तल केली त्यांची. माझ्या त्या पुस्तकात मी त्याचाही उल्लेख केला, त्याचे तपशील लिहिले. रवींद्र सरोवरचं जे घटना घडली अशी भीषण घटना होती. आणि बुद्धदेव भट्टाचार्य जे ज्योती बसूंच्या नंतर मुख्यमंत्री झाले, हो, ते ज्योती बसूंच्या सरकारमध्ये गृहमंत्री असताना त्यांनी विधानसभेत एक उत्तर दिलं होतं, ते विधानसभेच्या पटलावर आहे, की गेल्या 5 वर्षामध्ये पश्चिम बंगालमध्ये 78,000 राजकीय हत्या झाल्या. 5 वर्षात फक्त. आणि हे राज्याचा गृहमंत्री विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगतो. म्हणजे त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे. एवढ्या हत्या तुमच्या राज्यात होतात कशा? तुमचं सरकार आहे, तुम्ही गृहमंत्री आहात आणि 78,000 माणसं मारली जातात आणि हे तुम्ही कौतुकाने सांगता. पण या सगळ्या गोष्टींची चर्चा, ह्या सगळ्या गोष्टींचा तपशील हा जनतेसमोर ज्या पद्धतीने यायला पाहिजे त्या पद्धतीने कधी आला नाही आणि म्हणून त्याची कधी चर्चा झाली नाही. ती झाली पाहिजे. मग प्रश्न असा पडतो की आपण बोललो आहोत खरं की शहरी भागामध्ये एक आकर्षण कम्युनिझमचं होतं. मग एक लेफ्ट लिबरल इंटलेक्च्युअल असा एक क्लास की ज्याला म्हणजे कम्युनिस्ट मी आहे हे सांगण्यात फार भूषणावह वाटणे, किंवा जर तुम्ही या विचारसरणीचे नसाल, लेफ्ट लिबरल नसाल, तर तुम्ही प्रतिगामी, असं एक परसेप्शन हे. यातलं एक तुम्हाला थोडं वेगळं गमतीचं सांगतो. कसं आहे, वयाच्या एका विशिष्ट ह्याच्यामध्ये टप्प्यामध्ये, विशिष्ट वयामध्ये कम्युनिझमचा, साम्यवादाचं आकर्षण असणं हे स्वाभाविक आहे, त्यात काही गैर नाही. बरोबर. अटलजींनी एकदा आमच्या एका बैठकीत म्हटलं होतं की 35च्या आधी ज्याला साम्यवादाबद्दल आकर्षण नसेल त्याचं हृदय तपासलं पाहिजे, आणि 35 नंतर जो साम्यवादी असेल त्याचं डोकं तपासलं पाहिजे. क्लेमेन्सींच्या नावावर पण ते म्हटलं जातं की इफ यू आर नॉट अ कम्युनिस्ट ऍट द एज ऑफ 25 यू डोंट हॅव हार्ट, इफ यू आर स्टील अ कम्युनिस्ट ऍट द एज ऑफ 35 यू डोंट हॅव हेड. पण हे अटलजींनी आमच्या बैठकीत सांगितलं. त्या बैठकीत होतो. अच्छा. आणि अटलजी एकेकाळी स्वतः सुद्धा साम्यवादाचं आकर्षण त्यांना होतं. अटलजींना म्हणजे अटलजी तर खूप मोठे झाले, पण मला सुद्धा होतं, नाही अशातला भाग नाही. मला चीनबद्दलही आकर्षण होतं आणि त्या तत्वज्ञानाचा एक पगडा, एक प्रभाव हा तरुण पिढीवरती स्वाभाविकपणे पडतो आणि त्यात काही गैर काही नाही, वाईट काही नाही. तत्वज्ञान म्हणून त्यात काही वाईट नाही. कारण त्या वयामध्ये कुठेतरी एक व्यवस्थेविरुद्धची चीड, नंतर सगळ्यांनी समान असावं अशी वाटण्याची एक भावना, जे सांगितलं जातं अर्थात त्या विचारधारेकडून, तर ते एक असतंच आणि त्यामुळे ओढले जातात पुढे पुढे. मग खरा चेहरा जसा येतो की त्या दोष तत्वज्ञानाचा नाहीये, त्या तत्वज्ञानाचा वापर करणारी जी माणसं होती आणि आहेत त्यांचा दोष आहे. हे सगळ्यांना समान अमकं तमकं सगळं सांगतात, पण 1925 पासून 2025 पर्यंत 100 वर्षामध्ये यांच्या पॉलिट ब्युरोमध्ये किती महिला होत्या? मला वृंदा करातांचं नाव आठवतं. एकच 100 वर्षात एक. हो.
बाकी कोणी नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या अहिल्या रांगणेकर ह्या खूप चांगल्या मोठ्या नेत्या होत्या, पण त्या पॉलिट ब्युरोमध्ये पॉलिट नव्हत्या. ब्युरोमध्ये नव्हत्या. नव्हत्या. हो. अशी अनेक आहेत. हम्म. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा दावा तुम्ही करता, पण तुमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकही महिला नसते. हम्म. तुम्ही दलितांबद्दल बोलता. 100 वर्षामध्ये किती दलित नेते तुमच्या पॉलिट ब्युरोमध्ये होते? 5 नावं सुद्धा निघणार नाहीत. आणि त्यांच्यामध्ये अध्यक्ष नसतो, त्यांचा सरचिटणीस महत्वाचा असतो. हम्म. तर जेवढे तुमचे सरचिटणीस झाले त्यात एक तरी दलित झाला का? नाही झाला. हम्म. तुम्ही अल्पसंख्यांबद्दल बोलताय. तुमच्या पॉलिट ब्युरोमध्ये किती अल्पसंख्या आहेत, किती मुसलमान आहेत, किती ख्रिश्चन आहेत? कोणी नाही. एकही मुसलमान, एकही ख्रिश्चन त्यांचा सरचिटणीस नाही झाला. हम्म. ते कदाचित हरकिशन सिंग सुरजीतचं नाव सांगतील की हा अल्पसंख्याक शीख म्हणून. मग तुम्ही जे बोलता त्याला काय अर्थ आहे? भारतातला कम्युनिस्ट पक्ष कुठल्याही, म्हणजे मग कुठल्याही लेवलचा घ्या, हम्म. तो एका मुठभर उच्चवर्णीय सरंजामदारी मानसिकता असलेल्या गटाच्याच हातातला राहिलेला आहे. त्याला कुठलीही व्यापक पाया मिळालेला नाही. समाजामध्ये सगळ्यांपर्यंत तो गेलेला नाही. समाजाला त्याने सामावून घेतलेलं नाही. हम्म. आणि म्हणून ते संपूर्ण देशामध्ये पसरू शकत नाही, पसरू शकले नाहीत आणि ह्याच्या पुढे तर नाहीच पसरू शकणार नाही. आता सुद्धा जो काही बोलगेवढा वर्ग आहे तो कोण आहे? तो शहरांमध्ये राहणारा हम्म. उच्चवर्गीय, उच्चवर्णीय, ज्याला हस्तिदंती मनोऱ्यात बसणारे म्हणतात, हम्म. तेच लोक आहेत. त्यातला कोण आहे रस्त्यावर उतरून चालणारा? त्यामुळे भारतातला कम्युनिस्ट, मला जगातलं माहित नाही, हम्म. पण तुलनाच करायची झाली तर माओने जेव्हा चीन उभा केला किंवा चीनचा लढा उभा केला हम्म. तेव्हा 3.5 वर्ष तो त्याच्या कार्यकर्त्यांबरोबर, त्याच्या सैनिकांबरोबर जंगलात राहत होता. ते जसं शिजवत होते, ते जसं खात होते, तसं तो शिजवत होता, तो खात होता. हम्म. तो स्वतः हातात बंदूक घेऊन लढत होता. आणि एकट्या माओचं नव्हतं, चौईनला तसाच होता, डेंग झियाओपिंग तसाच होता, तसंच होतं. या शी जिनपिंगचे वडीलही त्यात होते. हम्म. त्यामुळे चीनमधल्या कम्युनिस्ट पार्टीचे नेते हे सर्वसामान्य समाजातून आलेले, सर्वसामान्य समाजाबरोबर वावरणारे, त्यांच्याबरोबर राहून काम करणारे नेते त्या काळातले होते. आता भले त्यांचं कर्तृत्व तुम्हाला पटणार नाही, त्यांनी घेतलेल्या भूमिका तुम्हाला पटणार नाही, त्यांनी भारताविरुद्ध केलेली कारस्थानं आपल्याला कधीच मान्य होणार नाहीत, हम्म. हे सगळं खरं आहे. पण शेवटी ते त्यांच्या समाजामध्ये होते हे तर वास्तव आहे ना. तसं भारतातल्या कम्युनिस्टांबद्दल आपण म्हणू शकतो का की भारतातले कम्युनिस्ट हे भारतातल्या समाजाबरोबर वावरत होते? असं कधीच नाही म्हणतात, कधी घडलेलं नाही. हा फरक आहे. हम्म. मग तुम्ही जेव्हा पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला आणि डाव्यांचा खरा चेहरा असं तुम्ही जेव्हा म्हणलं तेव्हा निश्चितच एक डोक्यामध्ये असं असतं की प्रतिमा एक आहे पण वास्तव दुसरं आहे, वास्तव वेगळं आहे. तेच मी ते आता तुम्हाला सांगितलं. तेच मी आता सांगितलं की एका बाजूला तुम्ही सामाजिक न्यायाची भाषा करता, हो. एका बाजूला सामाजिक समतेची भाषा करता, एका बाजूला स्त्री पुरुष समानतेची भाषा करता, आणि तुमचा व्यवहार काय? त्यामुळे भाषा काय आणि चेहरा, तो भाषा ही चेहरा आहे आणि व्यवहार हा खरा चेहरा आहे. तो खरा चेहरा मी आणला समोर. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ह्याच्यामध्ये मी उदाहरणं दिली आहे की राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचं साधन म्हणून महिलांवर अत्याचार केले जात होते. हो, त्याचे काही हा, ह्याच्यामध्ये मी त्याची उदाहरणं बस दिली. थांबवून हा, सुद्धा बस थांबवून, गाड्या थांबवून केलेलं आहे.
मग ही स्त्री पुरुष समानता झाली का? म्हणजे स्त्रीकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघता? हम्म. स्त्रीकडे ते समानतेच्या भूमिकेतून बघत नाही, आजही बघत नाही. भाषा तर तुम्ही ती करता. मग प्रश्न असा पडतो की ज्या कुठल्या इंटेलेक्च्युअल किंवा या क्लासमध्ये यांचं अट्रॅक्शन वाटतं, आकर्षण वाटतं, त्याला कारण काय? नंबर एक. आणि मग आज जी परिस्थिती झालेली आहे ती अगदी केरळातलं सुद्धा सरकार गेले, पश्चिम बंगालमध्ये तसं म्हटलं तर ममता बॅनर्जी यांचं जरी सरकार आलं असलं तरी डीएनए म्हणजे वैचारिक डीएनए अशा अर्थाने विचार केला तर तो तसाच होता. वैचारिक नाही, व्यावहारिक. बरोबर. बरोबर. कारण त्या आधी काँग्रेसमध्ये होत्या आणि मग नंतर त्यांनी पण ममता दीदींचं एक मानायला पाहिजे बरं का उपकार, की त्यांनी डाव्यांचं सरकार इतक्या वर्षांचं उलथवून टाकलं आणि तृणमूलकडनं नंतर लोकांना अपेक्षा असणार, परंतु त्या अपेक्षांचा भंग झाला आणि कुठे ना कुठेतरी तोच व्यवहार किंवा तोच हिंसाचार कंटिन्यू झाला. हाच तर म्हणजे कम्युनिस्टांपुरतं बोलायचं झालं तर मी म्हणलं तसं की त्यातले जे वैचारिक मुद्दे आहेत त्या वैचारिक मुद्द्यांबद्दल राष्ट्रीय हिताशी संबंध असलेले मुद्दे बाजूला ठेवून अन्य कुठल्याच मुद्दे, सामाजिक समतेबद्दल काय मतभेद असणार आहे? स्त्री पुरुष समानतेबद्दल काय मतभेद असू शकतो? सर्वांना विकासाची समान संधी, याच्याबद्दल मतभेद असण्याचं काहीच कारण गरज नाही. बरोबर. त्यामुळे त्यांचे जे वैचारिक मुद्दे आहेत त्या वैचारिक मुद्द्यांशी कुणाचं भांडण फारसं नाही. जे काही भांडण आहे, जो काही संघर्ष आहे, तो त्यांच्या व्यवहाराशी आहे आणि त्यांचा व्यवहार आणि त्यांचा विचार यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. म्हणून मी म्हणत तसं की त्या विचारांचं आकर्षण आणि हा जो विचार आहे समतेचा आणि या सगळ्याचा, तो भारतामध्ये आजचा नाहीये. अगदी समाजवादाची पाळंमुळं, मार्क्स हा काही समाजवादाचा पहिला प्रवक्ता नाहीये. मार्क्सच्या आधी सुद्धा समाजवादाबद्दल बोलणारे अनेक विचारवंत होऊन गेले आणि समाजवादाचा इतिहास जेव्हा शोधायला जातात तेव्हा त्याची पाळंमुळं पार ह्याच्यापर्यंत कपिल मुनीच्या संख्यावादापर्यंत पोहोचतात, गौतम बुद्धाच्या शिकवणीमध्ये पोहोचतात. म्हणजे 2-2,500 वर्ष तो इतिहास मानवी समाजामध्ये चालत आलेला विचार आहे. तो स्वाभाविक आहे, तो काही विचारच तो येता कामा नये, अशा तऱ्हेचा विचारच असता कामा नये असं म्हणण्यासारखं काही नाही. हा विचार जसा 2-2,500 वर्ष मानवी समाजाबरोबर चालत आलेला आहे तसा तो पुढेही चालत राहील आणि अशा विचाराची समाजाला गरज असते. जर समतेचा आग्रह नाही धरला तर या समाजामध्ये विषमता काय थरला जाऊ शकते याचा अनुभव आपण वारंवार घेतलेला आहे. त्यामुळे विषमतेविरुद्ध लढा देण्याची भूमिका ही घ्यावीच लागते, त्याला काही पर्याय नाही आणि ती फक्त कम्युनिस्टच घेतात आणि बाकी कोणी घेत नाही अशातलाही भाग नाही. आम्ही सुद्धा विषमतेविरुद्ध लढा दिला, पण वेगळ्या पद्धतीने दिला. आम्ही जमीनदारांच्या कत्तली नाही केल्या. पण आज या देशामधला जो सगळ्यात शेवटचा घटक आहे, मग तो भूमिहीन शेतमजूर असेल, शहरामधला अत्यंत दरिद्री माणूस असेल, की ज्या माणसाला बँकेच्या दारामध्ये सुद्धा कोणी उभं करत नव्हतं, त्याचं बँकेमध्ये खातं उघडून त्याच्या खात्यामध्ये हजारो लाखो रुपये जमा करणं, हे काम आम्ही केलं ते विषमतेच्या विरुद्धचा लढाच आहे ना. ते काही डोकी फोडली म्हणजे लढा झाला का? खरंय. डोकी न फोडता सुद्धा चांगल्या पद्धतीने वातावरण चांगलं ठेवून लढा देता येतो आणि तो जिंकता येतो. पण कम्युनिस्टांचा सगळा भर हा विकासावर राहिला नाही, कधीच प्रगतीवर राहिला नाही, सामान्य माणसाच्या विकासाच्या हक्कावरती राहिला नाही. औद्योगिकरणाला विरोध, आर्थिक उदारीकरणाला विरोध, सगळ्याच गोष्टीला विरोध आणि आपली राजकीय विचारसरणी सोडून अन्य यांची, म्हणजे आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा केरळमधला जो हिंसाचार आहे त्याच्याबद्दल बोललं नाही तर ते बरोबर ठरणार नाही. कारण केरळमध्ये ज्या पद्धतीचा हिंसाचार हा कम्युनिस्टांनी केला
बऱ्याच कार्यकर्त्यांनी संघाच्या तिथे आपले जीव गमावलेले आहेत, हजारो कार्यकर्त्यांनी. आणि तो कुन्नूर आणि त्या भागातला जो लढा आहे तो मग आता तुम्ही कम्युनिस्टांचं, डाव्यांचं भवितव्य काय बघता भारतामध्ये? मी स्वतः व्यक्तिगत रित्या कम्युनिस्ट संपतील, नाहीसे होतील असं काही मानत नाही. हा, कदाचित ते आजच्या परसारखे नाही दिसणार, काही वेगळ्या अर्थाने दिसतील, कारण शेवटी मी म्हणलं तसं की तो विचार आहे. बरोबर. आणि तो विचार हा समाजात शिल्लक राहणार आहे. तो पूर्वी सुद्धा होता, आजही आहे, पुढेही राहणार आहे. आणि तो राहू नये असं म्हणण्याचं माझ्यासारख्याला काही कारण नाही. तो राहिला पाहिजे. फक्त त्यांचा जो हिंसाचाराचा आधार आहे, हिंसाचारावरचा विश्वास आहे, तो चालणार नाही. कोणत्याही सुसंस्कृत समाजामध्ये हिंसाचाराला जागा नाही. आणि तत्वज्ञानाचा आधार घेऊन केलेला हिंसाचार तर त्याहून नाही. कुठलंही तत्वज्ञान हिंसाचार करायला सांगत नाही. आणि जर कोणी असं तत्वज्ञान तयार करून हिंसाचाराचं समर्थन करणार असेल, हिंसाचाराला तत्वज्ञानाचा मुलामा देणार असेल, तर ते काही चांगलं नाही. मग अशाला कोणालाही या समाजात, कोणत्याही सुसंस्कृत समाजात अस्तित्व ठेवण्याचा अधिकार नाही. विचारांचा, अस्तित्वाचा अधिकार सगळ्यांचा आहे, तो राहील, त्याने काही बिघडत नाही. आणि मी म्हणतो तसं की भारताच्या एका प्रबुद्ध वर्गामध्ये जो समाजातल्या सगळ्यात वरच्या थरात आहे, त्याच्याकडे विशेष अधिकार आहेत, त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे संपत्ती आहे, सुरक्षितता आहे, कोणाशी काही संबंध ठेवण्याची गरज नाही, असा जो एक खूप छोटा मुठभर वर्ग आहे, अशा वर्गातला काही घटक, काही लोक हे या वर्गाचे प्रवक्ते म्हणून समाजामध्ये वावरतील. पण तीच मग त्यांची खरी ओळख असेल. पण एकेकाळी म्हणलं जायचं की केडर बेस ज्याला म्हणतात, जसं संघामध्ये केडर आहे आणि मग भारतीय जनता पार्टीमध्ये अर्थातच केडर आहे, तसं डाव्यांकडे पण होतं. पण ते सुटलं त्यांचं मध्ये. का सुटलं? याचं कारणच हे आहे की ते एका विशिष्ट सरंजामदारी मानसिकतेमध्ये गुंतून राहिले. भारतातल्या कम्युनिस्टांचं नेतृत्व हे तुम्ही शोधा, त्याचं एक विश्लेषण करा, तुमच्या लक्षात येईल की उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय अशा मुठभर लोकांकडेच त्यांचं नेतृत्व कायम राहिलं. त्यामुळे ते त्या वर्तुळातून बाहेर नाही पडले. तर खरं म्हणजे हा विषय खूप मोठा आहे. आज आपण त्या विषयाला हात घातले. मी पुन्हा एकदा सांगेन की हे पुस्तक अवश्य वाचा, कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये उघड होतील. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मत आहेत की एकीकडे 100 वर्षाची स्थापनेपासूनची परंपरा असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टी आहे, तर या दोघांचीही शताब्दी असताना दोन्हीच्या बद्दलची तुमची जी काय मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला अवश्य कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्या समोर येते. भंडारी साहेबांसोबत सुद्धा आपण आणखी याबद्दल जास्त सखोल चर्चा करणार आहोतच. तुमचं प्रेम जे आहे ते कायम ठेवा. साहेब, खूप खूप धन्यवाद.